नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन आता तो फोटो हातात घेऊन बसलेला असतो. त्याच्यामध्ये कुणालचा आणि साक्षीचा फोटो बघून त्याला कुणालची आठवण होते. तेव्हा ते दोघं जण म्हणजे चैतन्य आणि अर्जुन कुणालला मारत असतात आणि विचारत असतात की तू प्रेमात पडलायस आणि अजून आमच्यापासून हे सत्य तू लपून ठेवलंस का? तेव्हा इथे आता अर्जुनला चैतन्याची आठवण येते. कारण सेम मुलीबरोबर आता चैतन्यसुद्धा प्रेमात पडलेला असतो आणि त्यामुळे जेव्हा चैतन्य आणि साक्षीला अर्जुन एकत्र बघतो तेव्हा अर्जुनला खूपच जास्त राग येतो आणि तो म्हणतो, चैतन्य, या मुलीला आत्ताच्या आता इथून जायला सांग. तेव्हा चैतन्य म्हणालेला असतो की साक्षी ही याच घरामध्ये थांबणार, कारण हे घर जेवढं माझं आहे तेवढं तिचंसुद्धा आहे. कारण साक्षीचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे. हे जेव्हा आता अर्जुनला आठवतं तेव्हा तो खूपच जास्त रेसलेस होतो. तो लगेचच आता रूमचं वातावरण सुद्धा थंड करून ठेवतो, AC वाढवून ठेवतो. तेव्हा इथे अर्जुन आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये तो आता चैतन्याला मेसेज करत असतो की चैतन्य, साक्षीपासून लांब राहा. साक्षी खूपच जास्त फ्रॉड मुलगी आहे. ती आपल्या कुणालची गर्लफ्रेंड होती. तिने कुणालला संपवलं आणि आता ती तुझ्या मागे लागली आहे. तेवढ्यातच तिथे सायली येते. तेव्हा अर्जुन आपला मोबाईल खाली ठेवतो. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही हे काय केलेत? अहो, तुम्ही रूम किती थंड करून ठेवलेत तुम्हाला माहिती आहे का? हे बघा सर, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपल्याला चैतन्य सरांना सगळं सांगायचं आहे, पण आपल्याला जे काही करायचं ते शांत डोक्याने करा. तेव्हा इथे सायली म्हणते, सर तुम्ही खाली चला, आधी नाश्ता करून घ्या, मग तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको मला नाश्ता. तेव्हा इथे सायली म्हणते, सर असं काय करताय, नाश्ता करून घ्या ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझा नाश्ता तुम्ही माझ्या रूममध्येच घेऊन या, मी नंतर खाईन आणि मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासाठी नाश्ता रूममध्येच घेऊन येते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला काही करून चैतन्याला त्या साक्षीच्या तावडीतून वाचवायचं आहे. चैतन्याला भेटायलाच हवं आणि तो आता चैतन्याला फोन करतो. तेव्हा इथे चैतन्य फोन उचलून म्हणतो की हां बोल अर्जुन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चैतन्य, मला तुला भेटायचं आहे, तू प्लीज घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, कशाला मी घरी येऊ? हे बघ अर्जुन, मला असं वाटते की आपण दोघं जण एकमेकांपासून लांब आहोत, ते बरोबर नाही आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात ते बरोबर नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, आपण एकमेकांच्या समोर येणार आणि वाद होणार, त्यापेक्षा आपण नाही भेटलो तरी चालेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला तुझ्याबरोबर वाद घालायचा नाही आहे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे. तेव्हा तू लवकरात लवकर घरी ये. तेव्हा आता चैतन्य त्याला भेटायला जायला तयार होतो. तर इकडे साक्षी म्हणत असते, काय करावं मला काहीच कळत नाहीये. अण्णासुद्धा जेलमध्ये जाऊन बसलेत ना, त्यांना काही करून बाहेर काढायला हवं. तेव्हा प्रिया म्हणत असते, पण त्यांना आता कसं काय बाहेर काढणार? आपल्याला कुणीतरी चांगला वकील तरी भेटायला हवा आहे ना. तेव्हा साक्षी म्हणते, अगं हा चैतन्य आहे ना, तो मला 24 तास चिपकलेला असतो. साधा वकिलांना फोन करायचं म्हटलं ना तरीसुद्धा मला करता येत नाही. आज तो बाहेर गेला त्याच्या कामासाठी, म्हणून मी तुम्हाला दोघांना इथे बोलावलंय. तेव्हा नागराज म्हणत असतो की महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे महिपतला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नागोबा तू महिपतच्या कामांमध्ये जेवढा इन्व्हॉल्ड असतील ना तेवढं माझ्यासाठी चांगलंच आहे. मी किल्लेदाराला तुझ्या विरोधात भडकवेन आणि मग लवकरात लवकर तुला घरातून बाहेर हकलून द्यायला सांगेन. तेव्हा इथे प्रियाला आता खूप मोठं प्लॅनिंग करायचं असतं. तेवढ्यातच आता कल्पना सगळ्यांना आवाज देत असते ब्रेकफास्टसाठी. तेव्हा सायली तिथे येते आणि म्हणते, आई मी यांचा नाश्ता रूममध्ये घेऊन जाते. कल्पना म्हणते, का गं, तो इथे येत नाही आहे का नाश्ता करायला? तेव्हा सायली म्हणते, नाही आई, ते कामात आहेत ना, तेव्हा त्यांचा नाश्ता मी रूममध्ये घेऊन जाते. सायली म्हणते, आपल्या मनामध्ये की अर्जुन सर चैतन्य सरांसाठी टेन्शनमध्ये आहेत हे सांगायला नको, नाहीतर सगळेजण अर्जुन सरांसाठी काळजी करत बसतील. तर इकडे चैतन्य येतो आणि म्हणत असतो की साक्षी, मी जरा बाहेर जाऊन येतोय. तेव्हा साक्षी म्हणते, चैतन्य तू आताच येतोयस ना? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, मला अर्जुनने भेटायला बोलावलंय. काय माहिती त्याला काय महत्त्वाचं बोलायचं आहे, त्याने आत्ताच बोलावलंय. तेव्हा इथे साक्षी आपल्या मनामध्ये म्हणते की चैतन्यला तिथे एकट्याने पाठवणं हे खूपच जास्त माझ्यासाठी रिस्की असणार आहे, काय करू मी? तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य, तू तिथे कशाला जातोयस? तुला माहिती आहे ना तो अर्जुन कसा आहे, तुला तो वाटेल तसं बोलेल आणि मग तू हर्ट होशील. तो नेहमी असंच करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणूनच मी त्याला म्हणालो मी येत नाही आहे म्हणून, तर तो मला प्लीज प्लीज म्हणतोय. तेव्हा आता मी जातो आणि म्हणतो, बाबा बोल, एकदाचं काय बोलायचं आहे तुला? तेव्हा इथे साक्षी म्हणते, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नको, तो जर तुला काही बोलला ना तर माझा मग पारा सुटेल. तेव्हा इथे साक्षी म्हणते, हे बघ, आता जे काही व्हायचं आहे ना ते आपल्या बरोबरच होऊ दे, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे. तर इकडे अर्जुन आता विचार करत असतो की अजून कसा चैतन्य आला नाही आहे, तो सतत वाट बघत असतो. तर इथे जेव्हा कुणाल त्यांच्याबरोबर बसलेला असतो तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, काय रे अर्जुन, याची गर्लफ्रेंड आहे आणि आपल्याला याने अजून सांगितलेलं नाही आहे.
तेव्हा इथे कुणाल म्हणत असतो, अरे तुम्हाला नाही सांगणार तर कुणा सांगणार. हे बघा तुम्हाला मी सांगणारच आहे, पण मी त्या मुलीच्या प्रेमात पडलोय ना. इतकी सुंदर मुलगी आहे ना, इतकी श्रीमंत आहे, तरीसुद्धा तिला काही फरक पडत नाही. माझ्याकडे किती पैसा आहे, मी कसा आहे, मी काय काम करतो, हे तिला काही फरक पडत नाही आहे. खूप चांगली आहे ती. तेव्हा चैतन्य म्हणतो, एकदा भेटव ना तिला. तेव्हा कुणाल म्हणतो की एकदा तिला तुमच्यासमोर उभंच करतो आणि भेटवतो. तेवढ्यातच साक्षीचा फोन येतो आणि कुणाल तिला भेटायला जातो. तेव्हा इथे अर्जुन म्हणालेला असतो की किती प्रेम करतो ना तिच्यावरती, ते दोघं जण असेच एकमेकांवरती प्रेम करत राहू आणि सोबत राहू, असं आता अर्जुन म्हणत असतो. तेवढ्यातच त्याला त्या आठवणी आठवत असतात आणि सतत त्याला चैतन्याची सुद्धा आठवण होत असते. तेव्हा तो म्हणतो अजून कसा चैतन्य आला नाही आणि बाहेर बघायला जात असतो. तेवढ्यातच तिथे सायली येते. अर्जुन विचारतो, मिसेस सायली बाहेर कोण कोण आहे. तेव्हा सायली म्हणते की विमलताई आणि आईच आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो अजून कोण नाही आहे ना, कारण मी चैतन्याला बोलावलंय. तेव्हा सायली म्हणते, चैतन्य सरांना तुम्ही एवढं लवकर का बोलावलं. हे बघा सर, एवढी घाईघाई करू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो, घाईघाई म्हणजे मला एकदा कधी चैतन्याशी बोलतोय, साक्षीचं सत्य त्याला सांगतोय आणि ते पुरावे त्याच्यासमोर ठेवतोय ना, असं झालंय. त्याला लवकरात लवकर इथे येऊ दे. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर खूपच जास्त घाई करतायत, पण आता चैतन्य सर सुद्धा रागातच इथे यायला नको म्हणजे मिळवलं, नाहीतर हे जे काही करतायत त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा इथे विमल म्हणते की पूर्णाई तुमचा उपवास आहे ना, तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की मला नको आहे साबुदाण्याची खिचडी, माझा काही उपवास नाही आहे, मला पोहेच हवेत. तेव्हा चैतन्य आणि साक्षी तिथे येतात. तेव्हा इथे प्रताप काकांचं लक्ष जातं. ते म्हणतात ये ना चैतन्य ये. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते त्या शिखरेच्या पोरीला घेऊन कशासाठी आला हा इथे. तेव्हा कल्पना म्हणते अरे चैतन्य ये ना, कसं आहेस तू, किती दिवसांनी आलास. तेव्हा चैतन्य म्हणत असतो काकू काका मला माहिती आहे साक्षीला इथे तुम्ही बघितलं, तुम्हाला फारसा आनंद झाला नसेल, पण इथे आम्हाला अर्जुननेच बोलावलं आहे म्हणून मी आलो आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते तुला बोलावलं आहे ना, मग हिला घेऊन यायची काय गरज होती. तेव्हा कल्पना म्हणते चैतन्य हे तुझं घर आहे, इथे येताना तुला कुणाला बरोबर आणायचं आहे कुणाला नाही हे तुझं तू ठरवू शकतोस. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन कुठे आहे. तेव्हा तो रूममध्ये आहे असं त्याला कळतं. तो म्हणतो मी जातो आणि रूममध्येच त्याला भेटतो. तेव्हा साक्षी मनामध्ये म्हणते मला इथे बघून आगचं वातावरण झालेलं आहे, अजून पुढे काय वाढून ठेवले काय माहिती. तेव्हा सगळेजण साक्षीकडे आता रागाने बघत असतात. तेव्हा चैतन्य आता साक्षीला अर्जुनच्या रूममध्ये घेऊन जातो. प्रताप काका म्हणत असतात ह्या चैतन्याला झालंय तरी काय, एवढं त्याला कळलं, एवढं मला ह्या लोकांनी फसवलेलं त्याच्या समोर आलंय, सिद्ध झालंय ते, तरीसुद्धा याचं प्रेम काही कमी होत नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो की चैतन्य आला नाही की मी त्याच्याबरोबर सगळं काही ते बोलून टाकणार आहे. तेव्हा इथे चैतन्य आल्यानंतर अर्जुन लगेच त्याच्याशी जाणार बोलायला. तेवढ्यातच तिथे साक्षीसुद्धा येते. साक्षीला बघून आता अर्जुनचा पारा हा चढलेला असतो. सायलीसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये येते साक्षीला तिथे बघून, कारण तिला माहिती असतं की अर्जुनला तिचा आता खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चैतन्य मी तुला एकट्याला बोलावलेलं ना, याचा अर्थ कळतो तुला. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो मी साक्षीला माझ्याबरोबर घेऊन आलो, याचा अर्थ तुला कळतो का अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ मी तुला इथे बोलावलं होतं कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला साक्षीला घेऊन यायची काय गरज होती, तिला इथून जायला सांग. तेव्हा चैतन्य म्हणतो तू मला बोलावलंस, मी माझ्याबरोबर कुणाला घेऊन यायचं कुणाला नाही हे माझं मी ठरवणार, तुला जर माझ्यासोबत बोलायचं असेल तर बोल, नाहीतर मी इथून जातो. तेव्हा त्यांचा वाद होणारच असतो. सायली म्हणते हे बघा तुम्ही दोघं जण शांत बसा. तेव्हा इथे सायली आता खूपच जास्त भडकत जात असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की जे काही बोलायचं आहे ते माझ्या बायकोसमोर बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो ती तुझी बायको आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो माझी होणारी बायकोच आहे ती, आम्ही विधिवत आणि ते सुद्धा एकमेकांच्या संमतीने आणि मनाने एकत्र येणार आहोत. तेव्हा सायली म्हणते या चैतन्य सर जर असे बोलले तर अर्जुन सरांना अजूनच राग येईल. तेव्हा इथे चैतन्याच्या बोलण्याचा आता अर्जुनला खूपच जास्त राग हा येतच असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सायली म्हणत असते की आपली 15 मिनिटाची डेट आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत, मग मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे ठरलं तर. मग दोघंही एकमेकांना शेक हँड करतात आणि आता सायली स्कूटीवरती अर्जुनला आता डबल सीट बसवते. तेव्हा इथे स्कूटी चालू करत असताना अर्जुन आता सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली आता दोघं जण रोमॅन्टिक डेटवरती जायला निघालेले असतात.